नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या माहितीबाबत जाणून घेणार आहोत, जी की लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर याबाबतची जी काही तारीख समोर आली आहे, ती म्हणजेच TV9 मराठीने हे वृत्त समोर आणले आहे. तर याच्यामध्ये काय आहे ते आपण चला तर पाहूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी मे महिन्याची मदत नेमकी कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. हे पैसे कधी मिळणार याची तारीख देखील समोर आली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत KYC करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर साधारण 80 लाख लाडक्या बहिणींचे नाव लाभार्थी महिलांच्या यादीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 80 लाख महिलांना एक एक प्रकारे या योजनेचा लाभ मिळण्यास बंद झाले आहे. नुकतेच सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पाठवले होते. दरम्यान आता लाडकी योजनेचे मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार असे विचारले जात आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे. हे पैसे नेमके कधी मिळणार आणि कधी मिळणार आहेत हे समोर आले आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये मिळाले आहेत. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर हे पैसे महिलांच्या बँक खात्यात यायला सुरुवात झाली होती. आता जून महिन्याचे 6 दिवस होऊन गेले तरी अद्याप मे महिन्याचे 1500 रुपये मात्र महिलांना मिळाले नाहीत. दरम्यान आता याच मे महिन्याच्या लाभाबाबत एक महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे. महिला व बालविकास विभागातील सूत्रानुसार मे महिन्याचा लाभ मिळण्यास लवकरच सुरुवात होऊ शकते. जून महिन्याच्या 12 ते 15 या तारखेदरम्यान कधीही महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात असे सांगितले जात आहे. याचबरोबर दरम्यान KYC न केलेल्या KYCतून समोर आलेल्या माहितीमुळे तसेच निकष पूर्ण न केलेल्या अनेक लाडक्या बहिणींचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहे. एकूण 80 लाख महिलांना लाभ मिळणार नसल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या ही 1,66,00,000 एवढी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा एकदा KYC सुरू करण्यास तयार आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात KYCची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचा याआधीचा हप्ता आला की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा. याचबरोबर पुन्हा भेटूया आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.